हॅलो काटलो घर. तर आज आपली सकाळ झाली होती हवा धुवून म्हणजे सकाळी पण हवा धुवूनच चालू होती. माहिती नाही काय झालं होतं का नाही. तर हवा धुवून त्यानंतर मी घेतलं थोडं बहुत डाएटमध्ये घेतलं मी पीनट्स, फुटाणे, अजून गूळ, अजून दूध घेतलं होतं. त्यानंतर मी 12 वाजता घेतलं हे. नंतर मला जायचं होतं मारुती सुझुकी शोरूममध्ये. त्यानंतर मी गेलो मारुती सुझुकी शोरूममध्ये. नंतर पोचले मारुती सुझुकी शोरूममध्ये. तर आम्हाला भेटले आमचे अमित भाऊ, अमित रेवतकर फोटोग्राफी. तुम्हाला पण तुमच्या वेडिंगच्या, बर्थडेच्या किंवा शॉपच्या म्हणा किंवा कोणत्याही व्यतिरिक्त रील बनवायची असेल तर DM करा अमित रेवतकर फोटोग्राफीला. त्यानंतर गेलो मार्केट मला थोडं बहुत काम होतं. काम खतम केल्यानंतर इकडे बघितलं मिराजकडे. तर मिराज हात पाय धुत कारण या 2 वाजले होते, नमाजचा टाईम झाला होता. त्यानंतर इकडे बघितलं आमचं प्रज्वल भाऊ काय करत होते माहीत नाही. गिराईक पण करत होते आणि कानात हेडफोन टाकून काय करत होते माहिती, कॉलवर बोलत होते का सॉन्ग ऐकत होते तर माहीत नाही. ते बघा माझ्याकडे बघून बघा कसे करते बघा, तोंड चेहरा लपवत येतो बघा कसा करते. मार्केटमधलं काम खतम झालं. त्यानंतर मी निघालो घरी जायसाठी. त्यानंतर रस्त्याने मला इथं जागोजागी म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, रोडाचं काम चालू होतं. आता माहीत नाही इकडे काय बनणं चालू आहे. तर तुम्हाला काय वाटते इथं काय बनतं मला नक्की कमेंट करून सांगा. पण एक गोष्ट माहीत आहे काही नवीन कार्टूनमध्ये बनत आहे बस. आल्यानंतर मी करून दिली टायगरची आंघोळ कारण खूप दिवस झाले त्याला मी वॉश नव्हतं केलं. त्यामुळे मी आज त्याला आंघोळ करून दिली. आंघोळ केल्यानंतर खूप चांगला दिसत होता आज. तर टायगर समजदार आहे, त्याला थंडी लागत होती, बरोबर उन्हीत जाऊन बसला आहे बघा. त्याचं आंघोळ होतं म्हणून त्याला आम्ही टपमध्ये टाकलं. बस बाळा तू इथंच टपमध्ये बस आणि ऊन सेक मस्त छान असतं. अजून पुन्हा मार्केटमध्ये गेलो. मार्केट मला घ्यायचं होतं मला भाजीपाला. मार्केटमध्ये आल्यानंतर माहीत नाही करण भाऊ काय करतो मोबाईलमध्ये बघून तर माहीत नाही. चला आता मस्ती करू थोडीशी करण भाऊ सोबत. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मी घेतला एक छोटा टमाटर आणि त्याला मारला फेकून. त्यानंतर तो बघा कसा बघते तर इकडे तिकडे बघा कसा बघत आहे बघा. त्याला पण मी दिसून गेलो कारण या इथे ग्रिल लागली होती नेटवाली. त्यानंतर त्याच्यामुळे मी दिसून गेलो त्याला. त्यानंतर आमच्या प्रज्वल भाऊची वारी, त्याला मी फेकून मारलं पहिले कांदा छोटासा. तर तो बघा कसा लपलाय. त्याला म्हटलं बाहेर निघ थोडासा नाही. सो हा चेहरा लपव. त्याला असं भीती वाटते का मी ब्लॉकमध्ये काही त्याला मीम तर नाही बनवला. त्यानंतर त्याला म्हटलं पाल सोड. तर तो त्यांनी पालची रस्ते सोडली. 2-3 दिवसावर मी शॉपवर नाही तर ह्या बघा कसं म्हणजे मला नखरे दाखवत नाही का, म्हणजे असा राग दाखवता मला का बघ मी तू आला नाही तर मी म्हणजे जाऊ याला काय बोललेला. त्यानंतर तुम्हाला म्हणते का पाल पकडले थोडा हेल्प कर दे. तो म्हणते मी त्याला म्हटलं मी ना करत जा दुसऱ्याला बोलून घे. त्यानंतर त्यानं प्रेमला आवाज दिला. प्रेमला मी म्हटलं का देख प्रेम तू अगर गया तो तेरा. नंतर आमचे मिराज भाऊ करणला आवाज दिला. करण म्हणते मी मॅच बघत आहे. तो आता तो ह्या टायमाला कोणती मॅच बघायला देव जाणे. त्यानंतर मीच त्याची पाल पकडली. बिचाराचा चेहरा बघून तरसून गेला. त्यानंतर मी थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये केला. त्याला म्हटलं घे पकड पार मी घरी करून देतो यासोबत घे पकड म्हटलं पार. आणि त्याला जायचं होतं इफ्तारीला कारण 6 वाजून गेले होते. तर आले आमच्या मार्केटचे राजा. याचं नाव राजकुमार ठेवलं मार्केटमध्ये लोक आहे ना, कारण की ह्या कोणाच्या दुकानावर जाते आणि काही पण खाऊन घेते. याचं याचा काड्या केल्या का पुरा दुकानात गॅप करून टाकते. त्यानंतर आमचे प्रज्वल भाऊ काय करते तर माहीत नाही. हातात गिलास काय करते. प्रज्वल भाऊन हातात गिलास घेतला. इकडे मी चायचा कप घेतला. नंतर घेतला मी भाजीपाला. नंतर निघालो मी घरी यासाठी. तर आजच्या ब्लॉग इथपर्यंत. उद्या आमच्या मंगळवार दिवशी आमच्या म्हणजे टास्कमेन होता की उद्या म्हणजे एखाद्या मंगळवारी फुल फनवाला व्हिडिओ बनवायचा. तर उद्या बनवू आपण. भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत. बाय.